मी आज जेवणामध्ये खिचडी बनवणार आहे. आवडीचा आयटम आहे. काय बनवायचं मग जेवणामध्ये? अजिबात नाही. ते मंगळवारी मी नाही बनवणार, आजी बनवणार. मला नाही येते टिक्का पनीर वगैरे. मला फक्त खिचडी खूप भारी येते. जायचं का दवाखान्यामध्ये? ऍडमिट व्हायचं का एकदा? सलाईन फिलाईन काय लावायचं का? म्हणजे मामीच्या चांगलं भेट नाही खायला. खिचडीच बनवणार आहे आता. तर नाही तर सरळ पांढरा भात आणि शेंगाची चटणी आहे. देवा देवा मला वरणी मी एवढा अत्याचार सहन नाही करू शकत. तुम्ही मला हेल्प करायचे खिचडी करण्यामध्ये. मला चिराचिरी करून द्यायचंय. टोमॅटो, कांदा. इकडे बघा, माझा आवडता भाचा नाही तुम्ही. आवडता भाचा इकडे बघ ना, ते कसं दिसायले पाय बी. पण नीट बसा इकडे बघा. सगळं वेड म्हणतील तुम्हाला. हाय करा सगळ्यांना व्यवस्थित. डूब हाय करा ना. हॅलो फॅमिली म्हणा ना. दग्गू काय झालं? क्या हुआ? काय झालं? काय गेलं टीव्हीवर? चला आपण खिचडी बनवूयात. आता डुगू मला हेल्प करणार आहेत चिराचिरी करून. टोमॅटो, कांदा वगैरे डुगू मला चिरून देणार आहेत. माझ्या सध्या मेडिसिन चालू आहे. तुम्हाला पण माहिती आहे मी आजारी आहे. डुगूच्याच आवडीचं जेवण आहे रोज. आज फक्त मी म्हटलं माझ्या आवडीची खिचडी बनवते, तर असा हार्ट अटॅक केलाय ना. इतकं कशी अशी नाटकी माणसं असू शकतात जगामध्ये. तुमचाच बच्चा आहे मामी, काय करावं? तुमचाच भाचा म्हणजे तुमचं म्हणणं काय मी पण नाटकी आहे का? हा, चलो खिचडी बनाई. चलो. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया कुठार व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? अपेक्षा करते की मस्तच असाल आणि मस्तच असायला पाहिजे बरं का. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत. लेकरांना इकडं तिकडं परगावी यायले चाललेत. तर माझ्याकडे सध्या हे माझे डुगू माझे भाचे आहेत बरं का. हे तर इतके गोड आहेत ना, इतका यांचा स्वभाव भारी आहे ना डुगूचा. मला असं वाटतच नाही की हे माझ्या नंदेचा मुलगा माझाच मुलगा असं वाटतं बरं का. तर मी ह्याच्याशी इतकं चेष्टा मस्करी करू शकते. अक्षरशः मी यांना मारलं ना तरीसुद्धा हे मला गोडच बोलतील बरं का. इतका भारी यांचा स्वभाव आहे बरं का डुगूचा. तर मी कधी मारलं नाही, तसं काही नाही. फक्त एवढंच की माझं बोलण्याचा उद्देश असा होता की कधी कोणावर रुसणार नाही, फुगणार नाही, कधी कोणाला असं म्हणजे उलटून म्हणजे बोलणार नाही, काय नाही. फक्त समोरला रागाला आलं तर ह्यांना कळतं बरं का, एकदम शांत बसतात तिथं हे. परंतु असं लगेच उलट उत्तर देणं वगैरे, आणि एक लहान लेकरं कसं असतात तसं अजिबात म्हणजे एक हट्टीपणा तो तर असतोच म्हणा, परंतु एक सामंजस्यपणा, एक समजूतदारपणा जो असतो ना, तो ह्यांच्यामध्ये खूप लवकरच आलाय बरं का. तर असं ज्याच्या त्याच्या फॅमिलीमध्ये थोडेफार असतात. तर लवकरच ही लेकरं हुशार झाले. डुगू तर खूप लवकर हुशार झालेत बरं का. आणि मी तेवढी चेष्टा केली खिचडी वगैरे करायचं असं तसं, आणि बोलून मी इथं मध्ये आले. तर सध्या माझ्या मेडिसिन चालू आहेत, गोळ्या वगैरे चालू आहेत मला. तर डुगू अशी मला हेल्प करतात बरं का. म्हणजे असं म्हणजे मी तिथं बोलले आणि लगेच मध्ये मी लागले कामला, तर लगेच त्यांनी पण माझ्या मागे आले. मग आम्ही काय करायचं आहे बघू. तर मला असं कांदा चिरण्यामध्ये, टोमॅटो चिरण्यामध्ये ते माझी हेल्प करतात. कधी मला लसूण किंवा अद्रक वगैरे कुटून वगैरे असं देतात. तर इथं माझी अशी गप्पा मारत होती की सेम हॉटेल बिर्याणी कशी असते ना, तर तशी बनायची, फक्त पीस नाही टाकायचे. तर मी म्हटलं ठीक आहे, तुम्हाला जसं येईल तसं मला सांगा, मी बनवेल. असं म्हणजे
एक खिचडी आणि एक बिर्याणीमध्ये थोडाफार फरक असतो. फक्त खिचडी म्हणजे खिचडी म्हणजे माझ्या बाबतीत तर ना मला अशी चिकट खिचडी आवडते, अशी मोकळी खिचडी मला नाही आवडत. तर असं इथं डुग्गूला खायची होती बिर्याणी टाईप खिचडी, जी की असं चिकट नाही, फक्त अशी मोकळी व्हायला पाहिजे ती. तर मी म्हटलं ठीक आहे म्हणलं. तर मग आम्ही दोघांनी असं मिळून मस्तपैकी खिचडीचा बेत केलेला होता. तर आणि म्हणजे असते ना की आपल्या स्वयंपाकामध्ये जर कोणाचा एखाद्याचा हात लागला ना, तर म्हणजे त्यानं ती भाजी जरी एखादी आपण फोडणी टाकलं आणि त्यानं फक्त ते फिरून जरी गेलं ना, तरी सुद्धा एक चव उतरते बरं का. म्हणजे माझ्या बाबतीत तर असं असतंय. तर डुग्गू सध्या माझे एक मस्तपैकी आचारी म्हणा किंवा एक शेफ म्हणा असं ते झालेले होते. तर असं त्यांना पण फार आवड आहे बरं का. तर त्यांनी त्यांच्या मम्मीकडे पण अशी हेल्प नाही करत कधी कांदा वगैरे चिरून, पण त्यांनी त्यांच्या हाताने मॅगी वगैरे करतात किंवा स्वतःचं जेवण ताट वगैरे स्वतःच ते वाढून घेतात. तर इथं पहा गॅस वगैरे मला असं पेटत नव्हता. मी सकाळी गॅस धुतला होता, तर त्याच्यामुळे ना ते भडकत होतं. तर मला त्यांनी गॅस पेटवून दिला, हेल्प केली. तर थोडी चेष्टा मस्करी अशी इतकी चालू होती ना की क्या मामी तुम क्या मामी बनोगी रे तुम क्या क्या काय तर असं एक शब्द, क्या स्वयंपाकीन बनोगी तुम, क्या आचारी बनोगी, इतने सा गॅस तुमको नाही पेट रहा. एक हिंदी मराठी मिक्स एक जम्बलिंग असतं ना, ते सेम त्यांचं चालू होतं अक्षरशः. म्हणजे मी हसू की बोलू की माझं काम करू मला काही सुधरत नव्हतं अक्षरशः, इतकं त्यांची बडबड चालू असते बरं का. तर म्हणजे मी सगळं सामान वगैरे चिरून वगैरे एका ताटात ठेवलं होतं बरं का. तर मला म्हटले की कशाला तुम्ही चिरताय, मी कशाला आलोय, द्या ना मी चिरतोय, असं तसं ते म्हणत होते बरं का. तर असं मी सगळं चिरून ठेवलेलं होतं. फक्त त्यांनी मला इथं टोमॅटो आणि वांग वगैरे चिरून दिले. तर हे कुटताना ना त्यांच्या डोळ्यामध्ये थोडंसं काहीतरी असं उडलं होतं. म्हटलं तुम्ही जावा आधी तोंड धुवून या, मी करते म्हणलं पुढचं. तर मी इथं फोडणी वगैरे टाकायले बरं का. तर पातेल्यातली खिचडी आणि कुकरमधली खिचडी म्हणजे इतकी असं टेस्ट थोडी बदल लागते बरं का. कुकरमध्ये पण तितकीच शिजते आणि पातेल्यात पण तितकीच, परंतु ना एक टेस्ट थोडीशी वेगळी लागते. तर मला तर म्हणजे पातेल्यातलीच आवडते बरं का. कारण कुकरमधली किती आम्ही दोघं तिघं असतात म्हणून मी कुकर लावते. परंतु आज थोडंसं जास्ती माणसं वगैरे होती, म्हणजे डुगू आई आल्यामुळं थोडंसं, म्हणून मग मी पातेल्यातच ते केली बरं का. तर हे तमालपत्र आहे. खिचडी किंवा बिर्याणी करताना आवर्जून तमालपत्र ना तेलामध्ये टाका आणि थोडंसं त्याला परतू द्या. त्याची पण चव ना असं खूप मस्त त्याच्यामध्ये उतरते बरं का. तर मी इथं कांदा वगैरे असं लांबकच मी चिरून घेतला होता हातानेच, ह्यावेळेस खिसणीचा वापर नाही केला मी. तर कारण खिचडीमध्ये ते खिचडाच होणार आहे, तर त्याच्यामुळे मी काय असं त्याला खिसून नाही घेतलं. तर डुगू मला म्हटले की आज तुम्ही त्याचा उपयोग नाही केला वगैरे. ते डुगूचं म्हणजे पहा ना, लहान लेकरं सुद्धा आपण काम करताना किती ऑब्झर्व करतात की मामी आज काय केलंय काय नाही, कशा करत आहेत वगैरे, नसते का. तर त्यांनी मला ते आठवण करून दिली की मामी तुम्ही ते यूज नाही केलं. आपलं चिप्स करायचं खिचणी काय आपलं खिसणी जे असते ना, तर ते. तर असं मी सगळे इथं सामान वगैरे ह्याच्यामध्ये टाकलंय. तुम्हाला सध्या माझ्या आवाजामध्ये पण खूप फरक जाणवेल, कारण सध्या मेडिसिन वगैरे चालू आहेत, औषध वगैरे. तर ते औषध पिल्यानं ना थोडंसं असं घसा बसल्यासारखा वाटतोय सतत. तर असं इथं कोबी वगैरे मी सगळं ह्याच्यामध्ये एकदम मिक्सच मी टाकते बरं का. म्हणजे फक्त कांदा एवढं तळून घेते अगोदर, थोडंसं ब्राऊन म्हणजे पिंकिश कलर येईपर्यंत, आणि बाकीचं मी टोमॅटो, बटाटो, कोबी जे काय आपण टाकणार आहोत ना, ते सगळं सामान मी एकत्रच टाकून असं म्हणजे त्याला मी तळते. कारण की एक 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 टाकण्यात खूप वेळ जातो, आणि हे एकदमच जरी टाकलं तरी ते तितकंच चांगलं तळतं भाजतं बरं का. फक्त एवढंच की थोडंसं तेल जास्ती टाकायचं म्हणजे टेस्ट येते. तर कधीमधी पण थोडंसं जास्ती तेल टाकून मस्त चविष्टदार बनवलं तर काही हरकत नाही. तर मी इथं मसाले वगैरे थोडंसं मीठ पण टाकायचं, कारण मिठानं थोडंसं पाणी पण सुटतं आणि ते वाफण्यास मदत होते. तर मी असं थोडंसं ते हलवून वगैरे मीठ वगैरे टाकून त्यात थोडंसं असं वरती वाफवून घेण्यासाठी मी प्लेट झाकून ठेवली होती बरं का. तर हे पहा सगळं असं मस्तपैकी परतून झालं होतं, मस्त हे तळलं गेलेलं होतं, खूप छान. आणि खुशीला जास्ती खिचडीची सवय आहे बरं का, कारण तिला मी लहानपणापासून म्हणजे असं
सवय लावली आहे थोडीफार तिखट वगैरे खाण्याची, तर ती खाते बरं का. कधी असं सप्पक जरी केलं ना तर ती म्हणजे नको मम्मा नाही आवडायला असंच म्हणतीन. ज्या कुठल्या भाज्या तिखट जरा झणझणी झाल्या ना तर ती आवर्जून असं म्हणजे हुसहुस करते, पण तरी पण ते खातेच बरं का. तर इथं मी खिचडी म्हणजे तांदूळ मी इथं धुवून टाकले होते. तर नेहमी ना पाणी टाकून परत तांदूळ नाही टाकायचं. आधी तांदूळ ह्या सामानामध्ये हे तिखट मीठ आपण जे टाकलो आहेत ना हे सगळं सामग्री ह्याच्यामध्ये ना ह्या तांदळाला असं परतून घ्यायचं. म्हणजे ह्यातला जो मसाला किंवा जो आपण टाकलेला आहोत तिखट मीठ आणि ते तांदळाला असं लागायला पाहिजे ते तेल वगैरे, तर म्हणजे तितकीच चव पण उतरते. तर मी परत ते हलवून घेऊन परत त्याच्यामध्ये पाणी मी ओतलं. पाणी ना गरम किंवा थंड ओतू शकतात बरं का. मी इथं थंडच पाणी ओतलेले होते. तर पहा आणि हे दिसत आहे जास्ती, परंतु ही खिचडी संपली आहे बरं का रात्रीच. तर म्हणजे संपणार होती ही खिचडी. तर फार आवडती लेकरांना पण आणि मला पण. म्हणजे फेमस असं माझ्या घरामध्ये जे आहे ना पदार्थ तर खिचडीचाच आहे. तर हे पहा उकळी पण आलेली होती आणि बारीक गॅस करून मी ते ताट झाकून त्याच्यावरती ठेवून दिलेलं होतं. अधूनमधून थोडंसं हलवायचं त्याला, म्हणजे खाली चिटकायला नाही पाहिजे खिचडी. तर म्हणजे टेस्ट पण बघितली तर खूप छान अशी टेस्ट झालेली होती. तर इथं खिचडी वगैरे माझं बनवून म्हणजे थोडंसं झालेली होती. मी आता ह्याच्यावर प्लेट वगैरे झाकून ठेवते. म्हणजे थोडंसं बारीक गॅसवर ठेवून द्यायचं. आणि हे पाणी मी भरून घेत होते बकेट रात्री, कारण कधी कधी रात्री पण मी झाडांना पाणी टाकते उन्हाळा असल्यामुळे. तर इथं कैरी आणले होते ह्याने, तर डुग्गूला कैरी फार आवडते. तर त्यांना तिखट मीठ लावून थोडीशी कैरी दिली आणि इथं माझी खिचडी पण झालेली होती. डुग्गूच्या मते ही बिर्याणी होती. तर मी ना इथं खिचडीसाठी चांतारा तांदूळ वापरले होते बरं का. चांतारा तांदूळ ना खूप मस्त आहे आणि म्हणजे इतकं त्याची चव असं म्हणजे टेस्ट वेगळीच आहे बरं का. इतर वेळेस तर इंद्रायणी असतंच, खुशीसाठी मी इंद्रायणी तांदूळ ठेवलं आहे घरी म्हणजे पहिल्यापासूनच. तर पहा चांताऱ्याने पण खूप छान लागते खिचडी. तर इथं खुशीचं जेवण झालेलं होतं. तर इतकं तिनं गोड झोपली ना, म्हणजे जेवण करता करताच तिनं झोपीच आली होती. 2 घास मी तिला खाऊ घातलं आणि तू झोप आहे म्हटलं. तर डुगूला मी वाढून दिलं होतं जेवायला आणि मी आणि आई ह्यांची वाट बघत होतो, मिस्टरांची. तर हे पहा डुगूचं जेवण चालू होतं आणि आई आणि मी ह्यांची वाट पाहत होतो आणि खुशीचं जेवण झालेलं होतं. तर इथं इतकं गोड हिनं झोपलेली होती ना, असं म्हणजे कोण विचार करू शकतं का हीच पोरगी जे रोज नुसता धिंगाणा आरडा ओरडा उड्या मारणं इतकं चालू असतं आणि जे झोपल्यानंतर किती गोंडस असं बाळ दिसतं बरं का. तर नेहमी मी खुशी असं झोपली ना तिच्या गालाला डवचते बरं का. खूप अशी मऊ मऊ क्यूट क्यूट तिचे गाल आहेत. तर असं म्हणतात की झोपलेल्यांचा असं फोटो किंवा व्हिडिओ काढू नये असं म्हणतात, परंतु मला राहवलं नाही गेलं, मी काढलं थोडंसं. इतकं गोड दिसत होती ना तिनं. सध्या मी तिचे लहानपणीचे पण व्हिडिओ पाहत आहेत, तर नक्की मी ते पण शेअर करेन. तर जेवण वगैरे झालेलं होतं, ह्याने पण आले होते. तर मी तर किचन वगैरे सगळं आवरून घेतलं, कारण उद्या अक्षय तृतीया होती. तर त्याच्यामुळं मग मला इथं सगळं आवरून घ्यायचं होतं, पुसून वगैरे, म्हणजे सकाळी उठून फ्रेश माइंडने इथं स्वयंपाक करता यावं म्हणून. तर स्वतः इथंच माझा व्हिडिओ संपवते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, चांगल्या चांगल्या कमेंट करा. बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.